पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी नुकतीच एक घटना हरियाणातील यमुनानगर येथे घडली आहे। प्रमोशनसाठी चक्क पतीनेच आपल्या पत्नीला बॉस सोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकले। मात्र पीडित महिलेने नकार करताच तिला घरातून मानसिक आणि शारीरिक अत्याचार करून हाकलून दिले। तसंच सासरच्या लोकांनी सतत दबाव तिच्यावर टाकून तिला अगदीच मारहाण सुद्धा केली। पीडित महिलेने 9 डिसेंबर 2020 रोजी अरुण शर्मा नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केले होते। तिच्या पालकांनी लग्नामध्ये 5 ते 6 लाख रुपये खर्च केले होते आणि सोन्या चांदीचे दागिने सुद्धा दिले होते, जे तिच्या सासरच्या लोकांनी ठेवून घेतले। लग्नानंतर लगेचच पती आणि सासरच्या लोकांनी अधिक हुंड्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आणि गाडीची पण मागणी केली। यानंतर सासरच्या मंडळीने तिचा छळ करण्यास सुरुवात केली। मात्र तिच्या पतीनेच तिच्या असलेल्या कामातील वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी सांगितले, जे तिने नकार देताच तिला मारहाण करण्यात आली आणि घरातून बाहेर काढण्यात आलं। तिच्या 1 वर्षाच्या मुलाला आणि 2.5 वर्षाच्या मुलीला पण तिच्याकडून हिरावून घेण्यात आलं। या घटनेनंतर तिने तातडीने पोलीस स्टेशन गाठलं आणि पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार दाखल केली। या प्रकरणात पोलिसांनी पतीविरुद्ध हुंड्यासाठी छळ, मानसिक आणि मारहाण अशा गंभीर आरोपांखाली गुन्हा नोंद केला आहे आणि अधिक तपास करत आहे।